फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त चटपटीत असं चिली गार्लिक कॉर्न करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, कढई घेतली आहे, उकडलेले मका आहेत, कॉर्न आहेत. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. थोडंसं आपण बटर ॲड करूया. आणि हे अर्धा चमचा मी तेल ॲड केलं आहे, म्हणजे बटर जळणार नाही. तुम्ही नुसतं तेल, तूप, बटर काही पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि ह्याच्यामध्ये मी हे 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या आहेत, ते बारीक चॉप करून ॲड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर हे 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या ॲड करते आहे. तुम्ही हिरव्या मिरच्याच्या ऐवजी लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स पण घेऊ शकता. लसूण हलकासा ब्राऊन होत आला की आपल्याला हे कॉर्न ॲड करायचे आहेत. मी हे थोडेसे कॉर्न ॲड करते आहे, सगळे नाही करत आहे. संपूर्ण मक्याला छान असं बटर लागलं पाहिजे व्यवस्थित. थोडंसं आपण मीठ ॲड करूया. तुम्ही जर व्हाईट बटर घेतलं ना तर मीठ थोडं जास्त ॲड करा. मी हे रेडीमेड बटर घेतलेलं आहे, सॉल्टेड बटर, म्हणून मी मीठ कमी ॲड करते आहे. ब्लॅक पेपर पावडर ॲड करायची आहे आपल्याला, म्हणजे काळी मिरी पावडर. छान मस्त ढवळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे मिक्स हर्ब्स आहे, ते मी ॲड केलेले आहे. तर मिक्स करूया. आणि मी आता गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे लिंबाचा रस पिळायचा आहे. लिंबाचा रस नक्की तुम्ही पिळा, त्याच्याने ना चटपटीत असा टेस्ट येतो. आणि जर तुमच्याकडे लिंबाचा रस नसेल तर तुम्ही चाट मसाला ॲड करू शकता. छान असं ढवळून घ्यायचं आणि हे गरमागरम सर्व करायचं. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असे चटपटीत चिली गार्लिक कॉर्न तयार झालेले आहेत. मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा, काकडी वगैरे ॲड करू शकता. खायला खूपच छान लागतं, खूप चटपटीत लागतं. मधल्या वेळेसच्या भुकेसाठी तुम्ही नक्की करू शकता. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज नूतन रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपीज अपलोड करेल आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता पुन्हा भेटूया अशाच छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.